नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, एप्रिल महिन्याचे पेन्शन आले आहे। सरकारने GR काढलेला आहे आणि त्या GR नुसार पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। मग अनेक लाभार्थ्यांनी प्रश्न विचारले आहे की सर कधीपर्यंत हे पैसे जमा होतील आणि केव्हा पैसे जमा होतील, त्यांचे अनेक आपल्याला कमेंट आलेले आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, जोपर्यंत आपल्याला खात्रीशीर माहिती मिळत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ बनवत नसतो। तर मित्रांनो, आता पेन्शनविषयी अपडेट आलेली आहे, तर कधीपर्यंत हे तुमच्या खात्यात जमा होतील या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपल्याला तहसील स्तरावरून अधिकाऱ्यांच्या मार्फत मिळालेले आहे। तर मग मित्रांनो, तुम्हाला त्यासाठी काही कामे करावी लागणार आहे, नाहीतर तुमचे पेन्शन बंद होऊ शकते। तर आपल्या बांधवांच्या या ठिकाणी कमेंट आलेले आहे, तर ते संजय गांधी निराधार मार्च महिन्याचे अनुदान अजून जमा झाले नाही आहे, तर ते अनुदान किती तारखेपर्यंत जमा होणार। तसेच लातूरला 6 महिन्याचे पैसे जमा नाही झालेत, फक्त 2 महिन्याचे जमा झालेत 3000 रुपये। दक्षिण सोलापूरमध्ये पैसे कधी येणार। मित्रांनो, सोलापूर जिल्ह्यामध्ये अनेक महिन्यापासून पैसे जमा करण्यात आलेले नाही, कारण की DBT प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती। सर्व लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय त्या ठिकाणी ते पैसे जमा करण्यात आलेले नाही। आता DBT प्रक्रिया जवळपास संपलेली आहे, पूर्ण झालेली आहे। तर त्या ठिकाणी आता या महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील सर्वांचे मागील आणि चालू महिन्याचे सर्व पैसे जमा करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी बघा, यांचं कमेंट आहे, माझं सर्व लिंक अपडेट आहे, दुसरा कोणताही योजना नाही, तरी पण एप्रिल महिन्याचे मिळाले नाही का। माझं सर्व लिंक अपडेट आहे, यांना फक्त एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाही। एप्रिल महिन्याचा GR आत्ताच आलेला आहे 11 तारखेला, त्यामुळे आता पुढील आठवड्याचे पैसे मिळणार आहे। त्या संदर्भात आपण माहिती बघणारच आहोत। हे DBT आहे, आधार प्रमाणीकरण करावे लागेल काय। मला 28 मार्चला 3000 रुपये आले आहेत। मग मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांना मार्च महिन्यात, फेब्रुवारी महिन्यात पैसे आलेले आहेत, त्या सर्वांचे पैसे हे DBT मार्फत आलेले आहे, म्हणजे त्यांना DBT परत करण्याची गरज नाही। ज्याप्रमाणे आपल्याला दरवर्षी दाखले द्यावे लागतात तशा पद्धतीने DBTचं नसतं। एकदा DBT केली, आधार लिंक केले आपले बँक अकाउंट की ते नेहमीसाठी असतं, त्यामुळे आता परत दर महिन्याला DBT करण्याची आवश्यकता नाही आहे। अनेकांना प्रश्न पडलेला होता। मग मित्रांनो, या ठिकाणी बघा, मला 4 तारखेला 3000 रुपये मिळाले कोल्हापूरमध्ये अनेक जणांना पैसे मिळालेले नव्हते, पण 4 एप्रिलला हे पैसे मिळालेले आहेत। आपण जर कोल्हापूरचे असाल तर आपल्याला सुद्धा हे पैसे लवकरच मिळतील। मला मागील सर्व जानेवारी व फेब्रुवारीचे पैसे आले आहेत, परंतु मार्च व एप्रिलचे आले नाही। अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुका। मग या ठिकाणी आता बघा, फेब्रुवारी मार्चपर्यंतचे पैसे आलेले आहेत, लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। आता एप्रिलचे पैसे कधी मिळणार त्याविषयी आपण पुढे बघणार आहोत। सोलापूरचं 4 महिने झाले आहेत, पैसे आले नाहीत। तर मग या ठिकाणी तुमचे DBT आधार लिंक असून सुद्धा जरी पण पैसे आले नाहीत, जामनेर तालुका। मग मित्रांनो, तुम्ही जर आता केले असेल आधार DBT, आपल्याला 31 जानेवारीच्या आधी ज्यांनी DBT लिंक केलेलं आहे त्यांना सर्वांना पैसे मिळालेले आहे, परंतु त्याच्यानंतर शासनाने GR काढलेला आहे, कारण की जानेवारी फेब्रुवारीच्या पैशामध्ये ज्या लाभार्थ्यांना DBT झालेले आहे, DBT पोर्टलवर जेवढी संख्या होती तेवढ्यांचेच पैसे पाठवलेले होते, परंतु त्याच्यानंतर ज्यांनी DBT केली आहे त्यांचे पैसे आता जमा होणार आहे, कारण की जवळपास 10 लाख लाभार्थी तेव्हा वंचित होते, आता त्या सर्वांना पैसे मिळणार आहेत। मग मित्रांनो, बँक खात्यात निराधारांची रक्कम जमा होण्यास काही अडचणी येत आहेत। मग बँकेत आधार लिंक नसल्याचा फटका, निधी मंजूर पण लाभच मिळत नाही, कारण की आपले आधार कार्ड हे लिंक नाही आहे, त्यामुळे या ठिकाणी निधी मंजूर असून सुद्धा पैसे मिळत नाही आहे। मग या ठिकाणी मूल तालुक्यातील बातमी आहे मित्रांनो, निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डिसेंबर 2024 पासून रक्कम पाठवली जात आहे, मात्र आधार कार्ड अपडेट नसल्यास रक्कम जाण्यास अडचण निर्माण होऊ शकतात। या संदर्भात तहसील कार्यालयात बँक पासबुक व आधार कार्ड व त्यावरील लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन आल्यास असलेली समस्या दूर करता येईल। ओंकार ठाकरे, नायब तहसीलदार, निराधार योजना। तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुम्हाला पैसे जमा झाले नसतील तर अशा प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये तुम्ही जाऊन तुमची नोंदणी काय जर चुका झाल्या असेल, DBT लिंक करू शकता, आधार प्रमाणीकरण करू शकता। त्यासाठी तुम्हाला तुमचं बँक पासबुक, आधार कार्ड व
त्यावर सोबत जो मोबाईल नंबर लिंक आहे आधार कार्डला तो घेऊन जायचा आहे। त्यामुळे मित्रांनो शहानिशा करणे आवश्यक आहे। तर आपली माहिती बरोबर आहे किंवा नाही याची शहानिशा सुद्धा आपल्याला करणे गरजेचे आहे, तरच पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। मित्रांनो आपल्याला माहिती आहे की विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मार्फत करण्याबाबतचा 11 एप्रिल रोजी शासनाचा GR आलेला आहे। त्यामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकालीन निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील आतापर्यंत मार्च महिन्याचे म्हणजे मार्चपर्यंतचे पैसे अर्थसहाय्य डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। मग आता सन 2025-26चा जो नवीन अर्थसंकल्प मांडलेला आहे त्यात आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना आता एप्रिल 2025चे अर्थसहाय्य डीबीटी मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करायचे आहे। त्यासाठी या योजनेअंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खाते उघडण्यात आलेले आहे आणि त्या बँक खात्यामध्ये हे पैसे वर्ग करण्यात आलेले आहे। एप्रिल 2025चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट या ठिकाणी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सदरू योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियात उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये या पुढील तक्त्यानुसार पैसे जमा करण्यात आलेले आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की जवळपास 774 कोटी रुपये या ठिकाणी हे पैसे जमा करण्यात आलेले आहे। म्हणजे आधीच्यापेक्षा जास्त पैसे जमा करण्यात आले आहे, कारण की मागच्या वेळेस 641 कोटी होते, परंतु त्यावेळेस फक्त 19 लाख लाभार्थ्यांचेच होते। आता त्यामध्ये लाभार्थ्यांची डीबीटी संख्या वाढलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी रक्कमसुद्धा वाढलेली आहे, कारण की अनेक लाभार्थ्यांनी पैसे जमा होण्यासाठी डीबीटी लिंक केलेले नव्हते। आता डीबीटी लिंक केल्यामुळे या ठिकाणी निधीसुद्धा वाढलेला आहे। त्यामुळे मित्रांनो आता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहे। आता प्रश्न पडला आहे की कधी जमा होणार आहे, तर मित्रांनो 11 तारखेला या ठिकाणी GR आलेला आहे। 11 तारखेला GR आला म्हणजे आठवड्याभरात हे पैसे डीबीटी मार्फत येत असतात। आपण इतर योजनांचे विषयी सुद्धा बघत असू, नमो शेतकरी योजना असू द्या, लाडकी बहीण योजना असू द्या, यांचे सुद्धा GR आल्यानंतर एका आठवड्याभरात हे पैसे जमा होत असतात। आता 11 तारखेपासून 15 तारखेपर्यंत जवळपास सुट्ट्याच होत्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर आता 16 तारखेला 16, 17, 18 या 3 दिवसाच्या दरम्यान हे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण की यावेळेस आता डीबीटी मार्फत असल्यामुळे मागचे पैसे तुम्हाला हे मिळणार आहेत, परंतु ज्या ज्या लाभार्थ्यांचे आता डीबीटी पूर्ण झालेले आहे तर शासन स्तरावरून डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 16, 17, 18 या 3 दिवसाच्या दरम्यान हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील। तर मित्रांनो ही खात्रीशीर बातमी आहे, कारण की आपण तहसील कार्यालयात चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आठवडाभरात हे पैसे जमा होतील आणि आता सुट्टी संपल्यानंतर हे पैसे आता कोणालाही बँकेत कुठल्याही कारणाने हे करण्याची गरज नाही, कारण की डायरेक्ट तिथनं लाभार्थ्यांचे खाते लिंक असल्यामुळे थेट एका क्लिकवर हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे। तरी या 3 दिवसाच्या दरम्यान हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील आणि जर तुम्हाला पैसे जमा झाले तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि मागील पैसे बाकी असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता। आणि ज्या लाभार्थ्यांना आतापर्यंत म्हणजे ऑक्टोबरपासून, नोव्हेंबरपासून किंवा डिसेंबरपासून मिळालेले नसेल त्यांनी तहसील कार्यालयात त्यांची बँक पासबुक, आधार कार्ड आणि त्याला लिंक असलेला मोबाईल नंबर घेऊन जा आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधा। मित्रांनो अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।